निजामपूर सुजलॉन कंपनीच्या टॉवरची कॉपर केबल चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास निजामपूर पोलिसांना यश आलंय। या चोरट्याकडून 13,33,250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। निजामपूर पोलीस स्टेशन इथं दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सिक्युरिटी मॅनेजर लहू आसाराम बोरसे राहणार जैताने धुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सहपोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी केलेल्या तपासावरून सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी निलेश खंडू गायकवाड वय वर्ष 27 राहणार मोरे नगर कॉलेज शेजारी तालुका सटाणा जिल्हा नाशिक व अमीन करीम खान उर्फ मण्यार वय वर्ष 35 राहणार मौलाना आझाद चौक जैताने तालुका साक्री असं यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 2,85,000 रुपयाची 750 मीटर कॉपर केबल व इतर रुपयांचे साहित्य 1,000 रुपये किमतीचा मोबाईल तसेच 10 लाख रुपये किमतीची मालवाहतूक पिकअप क्रमांक MH04EB 9723 असा एकूण 12,92,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे, SR बांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर एस भांबरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत भांबरे, असई प्रभाकर गवळे, असई रूपसिंग वळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण माळचे, पोलीस हेड कॉन्स्टेबल RU मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप कुमार आखाडे, नागेश्वर सोनवणे ठाकूर, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील अहिरे, परमेश्वर चव्हाण, टिलू पावरा, प्रवीण पवार, कृष्णा भिल, रामभाऊ गायकवाड, जयवंत वाघ, गौतम अहिरे, पद्मर, चालक पोसई वाघ, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल देवरे, चालक पोलीस कॉन्स्टेबल मोहन माळी यांच्या पथकानं केली आहे। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।